नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगोड माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार। पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव, आणि या बदलामुळे अखेर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया। चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो, अर्जेंटिना हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश। पण मागच्या जर आपण एका महिन्याचा विचार केला तर ऐन फुलोरा अवस्थेमध्ये अर्जेंटिनात पाऊस कमी पडला आणि याचा फटका आता आपल्याला दिसू शकतो। याच्यामुळे अर्जेंटिना जे विक्रमी सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता आहे त्याला थोडा डेंट बसू शकतो आणि याच्यामुळे अर्जेंटिनाचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते घटण्याची शक्यता निर्माण झाली। जर असं घडलं की अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन हे घटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती सोयाबीनचा भाव हा आपल्याला येत्या 8 ते 15 दिवसांमध्ये $11 प्रति बुशेल क्रॉस करताना दिसेल आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजार भावात सुद्धा कमीत कमी 200 ची तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव आपल्याला 4200 क्रॉस होताना दिसू शकतो। म्हणून लक्षात घ्या की ब्राझील पाठोपाठ अर्जेंटिनातून अपडेट आली की ज्याच्यामुळे आता देशातील सोयाबीनच्या भावाला आजचे दिन येऊ शकतात। मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांनी काय करावं, तर लक्षात घ्या, या ठिकाणी खूप हुरळून जायचं नाही, कारण ही तेजी काय जास्त काळ टिकणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करायचं, हमी भावावरती विक्री होत असेल तर बिनधास्त करून टाका आणि खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर येत्या 8-15 दिवसात 100-200 ची ही तेजी आपणास मिळाली की इथं सोयाबीन विक्री करून मोकळं व्हा, ओरिजिनल पावती घ्या, भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।